की मी लय 12 बापाची आहे आणि त्यासोबतच माझं गावात लफडं आहे. ओके, आणि हिचे गावात काय कांड आहे ते माहित आहे, त्यामुळे ही सासरी नांदत नाही. एक झालं, दुसरा झाला आणि तिसरा आता शोध मोहीम सुरू. तर मला या मी 12 बापाची आहे ना, हे याला पोलीस स्टेशन मध्ये सिद्ध करून द्यावं लागणार आहे. कारण मी लिगली ऍक्शन तर घेणारच आहे. कारण आज जर याला मी चूप सोडून दिलं, उद्या अजून एक हर्षल वाघमारे येणार आहे, बरोबर. त्याच्यामुळे या व्यक्तीचा मला जो कोणी नंबर शोधून देणार त्याला माझ्याकडून 2 ते 3 हजाराचं बक्षीस रोख स्वरूपात मिळणार आहे. डायरेक्ट मी युपीआय हे ते करून देणार तुम्हाला. मला याचा नंबर पाहिजे, त्याच्यानंतर मला याचा ऍड्रेस पाहिजे. अमरावतीमध्ये येऊन मी तुझ्या नावाची कंप्लेंट तर 100% करणारच आहे. ओके, आता तू म्हणतोय तू माझ्या गावाचा आहेस, तुझ्या बायोडाटावर अमरावती लिहिलेला आहे, तू म्हणते तू माझ्या गावाचा आहेस, ठीक आहे ना. तर माझं कुठं कांड आहे ना हे तुला सिद्ध करून द्यायचं आहे. मी हर्षल वाघमारे. मी मोहिनीताई हजारेला ओळखत नाही, त्यांचा माझा काही संबंध नाही, तरी माझ्याकडनं चूक झाली, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. सॉरी. नमस्कार सर्वांना. एक रेकॉर्डिंग आहे, ते पूर्ण ऐका. हर्षल वाघमारे हा एक मुलगा आहे. माझा ग्रो मोशनचा व्हिडिओ जसा अपलोड झाला तेव्हा भरपूर लोकांना मिरच्या जमल्या आणि ते त्यांचं खानदान कसं आहे हे दाखवण्यासाठी तिथं तुटून पडले, बरोबर. तर मला काही लोकांना सांगायचं आहे, ज्या लोकांना मी पैसे परत केलेले आहेत तर त्या लोकांचं नाव घेणं इतपत त्यांची लायकी नव्हती म्हणून मी त्यांचं नाव घेतलेलं नाही आहे. दुसरी गोष्ट, ज्या लोकांवर मी कायदेशीर कारवाई केलेली आहे ते लोक स्वतः तिथे येऊन कॉमेंट करत आहे. मी तुम्हाला काहीच बोलत नाही आहे, मी कायदेशीर केलेलं आहे आणि मी कोर्टातच तुम्हाला कायदेशीर उत्तर देणार आहे. तरी पण तुम्ही ओरिजिनल ओरिजिनल आयडीवर तुमचा फोटो आहे, आम्ही लिंक म्हणजे क्लिक केलं, ओरिजिनल आयडी आहे की चुकीची आयडी आहे, तर ओरिजिनल तुमची आयडी होती आणि तुमची लिंक पण घेतलेली आहे आणि तुमच्या कॉमेंटचे स्क्रीनशॉट पण घेतलेले आहे, नंतर तुमची कॉमेंट डिलीट मारलेली आहे. ओके, तर त्याच्यानंतर तुमचं तर कायदेशीर होणारच आहे, काही वांधाच नाही. कारण मी तुमच्या विषय पण घेत नाही, मला कायदेशीरच मी तुम्हाला उत्तर देणार आहे. त्याच्यामुळे तुमची तेवढी लायकी नाही की तुम्हाला इथे यूट्यूबवर मी उत्तर देणार आहे. माझं तुम्ही खा, परंतु तुमची खाण्याची मला अजिबात गरज नाही आहे. तर हर्षल वाघमारे हा एक व्यक्ती आहे फेसबुकवर. त्याने ग्रो मोशनच्या माझ्या व्हिडिओ खाली एक कॉमेंट केली होती की तो माझ्या गावचा आहे, बरं. तो गावचा आहे आणि माझ्या गावचा असून तो मला ओळखतो आणि मी माझ्या गावात भरपूर कांड केले आणि ते कांड केल्यानंतर पहिला सोडला, दुसरा सोडला आणि तिसऱ्याच्या शोधात आहे म्हणून मी पुण्यात आली, अशी त्याची कॉमेंट होती. तर मी कॉमेंट लावत आहे आणि मला ती कॉमेंट माझे एक रिलेटिव्ह आहे त्यांनी शेअर केली. कारण तो व्हिडिओ रिलेटिव्हजनी बघितला, मला ती कॉमेंट शेअर केली आणि 30 ते 35 लोकांनी ते कॉमेंट लाईक केलेली होती. आता मग ते घेतल्यानंतर मी कसं आहे, काही लोक करतात कॉमेंट, त्याच्यामुळं करा, मी काही म्हणत नाही. परंतु याचा मुद्दा माझं कुठं आलं जीवावर की पहिली गोष्ट हे की तो माझ्या गावातला आहे, गावातला असून तो त्याचं असं म्हणणं आहे की तो मला ओळखतो. तो मला ओळखत नाही, तो माझ्या गावातला नव्हता, कुठंच नव्हता, तरी पण त्याने ते केलं, बरोबर. म्हणून मी त्याच्यावर सगळ्यात पहिले व्हिडिओ एक टाकला, जो की तर हा व्हिडिओ सर्वांनी, विदर्भातल्या लोकांनी, खास करून अमरावती आणि अकोटमधल्या लोकांनी शेअर करा जास्तीत जास्त. माझ्याकडून 2 हजाराचं बक्षीस, जो कोणी या मुलाचा मला नंबर आणि ऍड्रेस देणार त्याला माझ्याकडून 2 हजार बक्षीस. तर झालेलं असं की हा आहे हर्षल वाघमारे, ज्याचा तुम्ही फोटो बघत आहे, तो हा अमरावतीचा असून याने मला कॉमेंट केलेली आहे की मी लय 12 बापाची आहे आणि त्यासोबतच माझं गावात लफडं आहे. ओके, आणि हिचे गावात काय कांड आहे ते माहित आहे, त्यामुळे ही सासरी नांदत नाही. एक झालं, दुसरा झाला आणि तिसरा आता शोध मोहीम सुरू. तर मला या मी 12 बापाची आहे ना, हे याला पोलीस स्टेशन मध्ये सिद्ध करून द्यावं लागणार आहे. कारण मी लिगली ऍक्शन तर घेणारच आहे. कारण आज जर याला मी चूप सोडून दिलं, उद्या अजून एक हर्षल वाघमारे येणार आहे, बरोबर. त्याच्यामुळे या व्यक्तीचा मला जो कोणी नंबर शोधून देणार त्याला माझ्याकडून 2 ते 3 हजाराचं बक्षीस रोख स्वरूपात मिळणार आहे. डायरेक्ट मी युपीआय हे ते करून देणार तुम्हाला. मला याचा नंबर पाहिजे, त्याच्यानंतर मला याचा ऍड्रेस पाहिजे. अमरावतीमध्ये येऊन मी तुझ्या नावाची कंप्लेंट तर 100% करणारच आहे. ओके, आता तू म्हणतोय तू माझ्या गावाचा आहेस, तुझ्या बायोडाटावर अमरावती लिहिलेला आहे, तू म्हणते तू माझ्या गावाचा आहेस, ठीक आहे ना. तर माझं कुठं कांड आहे ना हे तुला सिद्ध करून द्यायचं आहे, माझ्या समोर येऊन, पोलीस स्टेशन मध्ये येऊन. पण अकोटमध्ये गणगणे शाळेच्या मागं फुले आंबेडकर नगर हा माझा ऍड्रेस आहे. ओके, त्याच्यानंतर माझ्या सासरचा ऍड्रेस देते तुला. कारंजा लाड व्यायामशाळा गणेश धार्डीकर किंवा मधुकर धार्डीकर, इथं माझ्या सासरी जायचं. माझं कोणतं कांड आहे, मी काय केलं ते तिथं जाऊन विचारायचं. अकोटला जाऊन पण कांड विचारायचं. ते सर्व पुरावे घेऊन पोलीस स्टेशनला हजर राहायचं अमरावतीमध्ये. ओके, आता तू बोंबलला ना, मला सिद्धच करून पाहिजे, नाही तर तुझ्या गावात येऊन तुझी वरात कशी काढते ना हे बघवायचं. आता नीट आणि व्यवस्थित राहायचं. आणि तुला मेसेज मी केलेले आहेत,
तुला संध्याकाळपर्यंत वेळ देत आहे, नाही तर उद्या सकाळपासून मी माझी प्रोसिजर स्टार्ट करणार आहे. कारण माझ्या चरित्र तो व्हिडिओ पहिला त्याचा प्रचंड व्हायरल झाला आणि तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याने मला कोणीतरी सांगितलं की तो कुठचा आहे, काय आहे, काय नाही, हे सर्व त्याने मला सांगितलं त्या व्यक्तीने. आणि म्हणून मी दुसरा व्हिडिओ टाकला, बरोबर, की तुझ्यापर्यंत मी पोहोचली आणि थोड्या वेळातच मला आता तुझं हे गळवसणार आहे, तर त्याच्यासाठी मी दुसरा व्हिडिओ हा टाकला. तर हर्षल वाघमारे, तुझ्यासाठी हर्षाची गोष्ट आहे की तुझ्यापर्यंत मी पोहोचलेली आहे. ओके, तुझं शिक्षण अमरावतीला झालेलं आहे, त्याच्यानंतर काही दिवस तू जॉब हैदराबादला केलेला आहे सॉफ्टवेअरचा, आणि आता तू नेटविन इन्फ्लो सोल्युशन नाशिक येथे तू जॉब करत आहे, बरोबर ना. तर कॉन्टॅक्ट नंबर कंपनीचा मला भेटलेला आहे, परंतु आता कोणी कॉल उचलत नाही आहे. तर सकाळी नक्कीच मी तिथं कॉल करणार आहे कंपनीमध्ये आणि तुझा बायोडाटा वगैरे, तुझ्या कॉमेंट वगैरे पाठवते मी त्यांना. ठीक आहे, म्हणजे तुझा जॉब गेला ना की समजणार तो कोणाच्या इशाऱ्यावर मला बोलला होता. ओके, आणि ज्या लोकांच्या सांगण्यावरून जर तू बोलला असेल, ठीक आहे, तर त्यांना आता हा व्हिडिओ पाठवून दे. आता मी काय करू, कारण कंप्लेंट मी तुझी करणारच आहे, तुला घासत नेणार आहे त्या नाशिक पोलीस स्टेशनमध्ये. ठीक आहे, तर इन्फ्लो सोल्युशन, नेटविन इन्फ्लो सोल्युशन नाशिक या कंपनीपर्यंत व्हिडिओ पोहोचवा कोणी असेल तर. आणि हर्षल, तुझ्यासाठी हर्षाची गोष्ट आहे. ओके, भेटूया लवकरच. किती तास लागले तुला हुडकायला? मला फक्त 3 तास. आई घातली ना, आता घे बदाबू. आणि त्याच्यानंतर सकाळी मला त्याचा कॉन्टॅक्ट नंबर भेटला. कॉन्टॅक्ट नंबर भेटल्यानंतर मी त्याला कॉल केला, तर त्याने माझा कॉल उचलला नाही. तर डायरेक्ट त्याचं माझं व्हॉट्सअपवर बोलणं चाललं. मी त्याला सगळ्यात पहिले हे कॉमेंट केली, म्हणजे बोलली चॅटवर, की तू मला ओळखतो का? तो म्हणे नाही. आणि तो विदर्भमधलाच आहे, परंतु तो अमरावतीचा पण नाही आहे आणि माझ्या गावच्या जवळचा आहे नाही, तो तिसऱ्याच गावचा आहे आणि नाशिकला तो जॉब वगैरे करतो. तर ते झालं. मग मी त्याला म्हटलं तू मला ओळखतो काय? म्हणे नाही. मग म्हटलं तू कॉमेंट कशी काय टाकली? तर मी सहज टाकली. मग म्हटलं तू सहज नाही टाकली, तू आता पोलीस स्टेशनमध्ये यायचं आणि मला उत्तर द्यायचं, मी कोणत्या नवऱ्याला सोडलो, कोणला धरलं आणि तिसरा कोणता आहे, बरोबर. तर असं म्हणता म्हणता त्याने मला माफीचा व्हिडिओ दिला, जो की हा. मी हर्षल वाघमारे. शेवटी 12 तासात हर्षल वाघमारेपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. आणि पोलीस स्टेशनमध्ये मी जाणारच होती, कारण काही संघटनेवाल्यांनी मला कॉल केला होता, बोलावलं होतं, कारण भरपूर लोकांच्या बुडातून आग निघत होती की पोलीस स्टेशनला जा. तर त्यांनी मला माफी मागितली आणि तो संसारिक आहे, म्हणजे माझा तर संसार मी म्हणजे नाही आहे व्यवस्थित, परंतु मला कोणाचाही संसार तोडायचा नाही आहे. तर आधी आपण त्याचा व्हिडिओ बघूया. मी हर्षल वाघमारे. मी मोहिनीताई हजारेला ओळखत नाही, त्यांचा माझा काही संबंध नाही, तरी माझ्याकडनं चूक झाली, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. सॉरी. तर तुम्ही बघितलं, त्याने माफी मागितली आणि भरपूर तो व्हॉट्सअपवर माझ्यासोबत बोललेला आहे. मी त्याला हेच बोलली की तू मला ओळखतो का? तो बोलला नाही. मग तू कॉमेंट का टाकली? तो भरपूर महिलांना अशीच कॉमेंट टाकत असतो, त्याच्यामुळे मला बाकीच्या लोकांना पण सांगायचं. बाकीचे लोक म्हणतात की तुझ्या व्हिडिओ खाली कॉमेंट असतात, मी मान्य करते, हे मीडिया आहे त्याच्यामुळे लोक बोलणारच, परंतु चरित्रावर बोलणार ना मी सोडणार नाही, एवढं मी तुम्हाला 100% सांगते. माझं प्रत्येक कॉमेंटकडे लक्ष असते, परंतु माझ्या चरित्रावर जो कोणी बोलणार, तुम्ही मला बाकीचं बोलू शकता, परंतु चरित्रावर बोलताना 10दा विचार करायचा. एक तर तुमच्याकडे पुरावा ठेवायचा, नंतर बोलायचं. माझं जर चरित्रावर डाग असताना तर मी कदाचित माझे ऍड्रेस शेअर केले नसते. मी माझ्या आपोटचा ऍड्रेस शेअर केला, मी माझ्या सासरचा ऍड्रेस शेअर करा, बरोबर ना. त्याच्यामुळं मला इथून पुढे बोलताना 10दा विचार करायचा. मी माझ्या एक लक्ष्मण रेखाच्या आत राहूनच व्हिडिओ टाकत असते, चुकीचं पाऊल मी टाकला नाही आणि टाकणारही नाही आहे. त्याच्यामुळं बाकीच्यांनी सुद्धा इथून पुढे कॉमेंट करताना विचार करा, ते मी असो की सोशल मीडियावर कुठलीही स्त्री असो, माझ्यासाठी न्यायासाठी मी खंबीर आहे. ठीक आहे. आणि हर्षल वाघमारे, तुझ्यासाठी खास, तुझे व्हिडिओ उद्या किंवा परवा डिलीट होणार, लगेच डिलीट होणार नाही. आता तुम्ही म्हणणार की तू त्याच्यावर व्हिडिओ टाकला, हे केलं ते केलं, आता विषय संपवायला होता, असं तसं. मी व्हिडिओ त्याचा डिलीट करणार होती, बरोबर. व्हिडिओ त्याचा मी डिलीट करणार होती, परंतु त्याची एवढी हिंमत की तो वेगवेगळे आयडी उघडत आहे आणि वेगवेगळे आयडी उघडून त्याच कॉमेंटविषयी बोलत आहे. तुम्हाला कसं वाटते? एक आयडी तुमची ब्लॉक केली, तुम्ही दुसरी उघडता, दुसरी उघडली की तिसरी उघडता. तुमच्या बोली भाषेवरूनच आम्ही ओळखतो, कारण तुम्हाला आम्ही ओळखतो की तुम्ही कोणत्या थराला जाऊन कॉमेंट करू शकता,
बरोबर. तर आता मी काय केलेलं आहे, त्याचा व्हिडिओ कोणताच मी डिलीट करणार नाही, म्हणून मी हे रेकॉर्डिंग टाकत आहे. माझा एक सांगण्याचा एकच उद्देश आहे की तुम्हाला जर माझे व्हिडिओ पटत नसेल ना, तर तुम्ही चांगल्या भाषेतसुद्धा सांगू शकता, माझ्या चरित्रापर्यंत जाण्याची गरज नाही. आणि जर माझं कसं आहे, माझं नाणं खणखणीत आहे. मी आजपर्यंत बॉयफ्रेंड ठेवला नाही, डायरेक्ट मी नवरा केला आणि ते लग्न केलं, पटलं नाही, वेगळे झालं, परंतु माझं नाणं खणखणीत आहे. कोणी मला येऊन म्हणू शकत नाही की आमच्यासोबत झोपली, ओटली किंवा फिरली. हां, मैत्रिणी भरपूर आहेत माझ्या, मैत्रिणी, मित्र नाही ठेवले बापा. आपल्याला मित्रांचा आपला अनुभवही नको आणि त्यांचा संबंधही नको आणि मित्रांची आपल्याला मदत पण नको, म्हणून आपण त्यांना आपल्या जवळ पण करत नाही, काहीच करत नाही. आमच्या फक्त मैत्रिणी आहेत. तर ही रेकॉर्डिंग संपूर्ण ऐका आणि एवढंच लक्षात ठेवा, जर तुम्ही माझ्याविषयी बोलत असाल तर कोर्टात मी तुम्हाला हजर करणार आहे 100%. तेव्हा मी कोणतं चॅनल चालवते, कोणते अडल्ट चॅनल आहे, कोणतं काय काय चालवते, त्याचे मला तुम्ही पुरावे द्यायचे, जे की तुम्ही माझ्या बाबतीत बोलले होते, माझ्या मुलीच्या बाबतीत बोलले होते. आणि हा एक हर्षल वाघमारे, या सगळ्यांना मी कोर्टात घेणार आहे आणि कोर्टात तुम्हाला पुरावे मागणार आहे. जेवढी तुम्ही बोलायची धमक दाखवत आहे ना, तेवढी तिथं कोर्टात पुरावे दाखवायचे, कारण कोर्ट पुराव्यांवर विश्वास ठेवतो, तुमच्या बोलण्यावर नाही. बरोबर. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओचा उद्देश एवढेच होता की मी माझ्या कामात सध्या भरपूर व्यस्त आहे, तर कुणीही मला टॉर्चर करू नका, त्रास देऊ नका. तुम्हाला पटत असेल तर बघा, नाही पटत असेल तर स्किप करू शकता, नॉट इंटरेस्टेड करू शकता, ब्लॉकसुद्धा करू शकता, काही गरज नाही आहे. प्रमोशन माझे व्यवस्थित चालू आहे. मिंत्रा, अमेझॉन, फ्लिपकार्ट, मिशो या 4 ते 5 कंपनीसोबत मी काम करते. दिवसभर माझ्याकडे डेलीला 10 ते 15 20 पर्यंत प्रोडक्ट येतात आणि जातात, म्हणून माझे यूट्यूबला व्हिडिओसुद्धा कमी आहे. परंतु कसं आहे, काही लोकांना ते सहन नाही होत आहे. मला थांबवण्याचा, मला रोखण्याचा भरपूर प्रयत्न करण्यात आला. जेलमध्ये पाठवण्यासाठी सुद्धा खूप कटकरस्थान झाले, परंतु काही सक्सेस होत नाही आहे. म्हणून मग असे कुत्रे मागं सोडायचे. परंतु अशा कुत्र्यांना पण मला सांगायचं आहे, तुमच्या गळ्यात कोणाचाही बेल्ट असू द्या, त्या मालकापर्यंत आम्ही पोहोचणारच आहे. आणि आम्ही फक्त तुमचे पुरावे जमा करत आहे, आम्ही बोलणार काहीच नाही आहे. तुम्हाला काय बोलायचं आहे, काय नाही, तुम्ही बिंदास बोलू शकता. भरपूर आम्ही पुरावे सेव्ह करून ठेवलेले आहेत. आम्ही ते फक्त कोर्टात वाजवणार आहे आणि दाखवणार आहे. ओके. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ.